गाइस वेलकम टू माय चॅनल पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. तर मित्रांनो, आता तर सीन काय माहिती का, आता वाजलेले दुपारचे 1:30 आणि आपण चाललो आहे एका शॉर्ट राईडसाठी. शॉर्ट राईड इन द सेन्स आपण काही जास्त लांब नाही जाणार. 50 किलोमीटर जायचं, 50 किलोमीटर जायचं, 100 किलोमीटरची आपली जर्नी असणार आहे. तर आपण का चाललो आहे, आपलं थोडंसं काम आहे मुंबईला, तर आपण निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. तर मी आता काय करणार आहे, तुम्हाला माझ्यासोबत नेणार आहे. काय मला चांगल्या गोष्टी भेटणार आढळणार त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण काय करू, सगळ्यात प्रथम आपण आपली गाडी तर वॉश करून आलेलो आहे. तर आज हा शर्ट मी नवीन मला शर्ट घातलेला आहे. हा शर्ट मी तरीशी नवीन घेतला मुंबईमध्ये, तर घातलेला आहे. पण आज तुम्ही पाहू शकता की गरम एवढं खतरनाक होतं आहे. फॅन चालू आहे, AC चालू आहे, तरी पण गरम होतच आहे. तर त्याला आपल्याकडे काय ऑप्शन नाही आहे. तर आता आपण काय करूया माहिती का, फटाफट आवरूयात, फटाफट आपण रेडी होऊयात आणि जाऊ मुंबईच्या दिशेने. तर स्टे ट्यून गाइस, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर. तर फायनली आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण चाललो आहोत CSTला. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी फक्त मुंबईला जायचं एवढंच बोललो होतो. तर आपण चाललो आहे CSTला. CST म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तिथे माझ्या पप्पांचं ऑफिस आहे, आपले मित्र आहेत. तिथे माझ्या वडिलांचं हेड ऑफिस आहे. तर आपल्याला हेड ऑफिसला जरासं काम आहे. तर आपण चाललो आहोत मुंबईच्या दिशेने मित्रांनो. अजून आता काय नाही, आता जाऊ पंपावरती जाऊन जरा, आता पडला असता सायकलवाला बिचारा. पंपावरती जाऊ, गाडीला टॉपअप करू आणि अटल सेतूवरनं आपण विटीला लवकर पोचूयात. मित्रांनो, आता आपण काय केलं, गाडी टॉपअप केली आणि आपण आता निघालो आहोत CSTच्या दिशेने. आणि पुढं आपण पाहू शकता, ही आहे कॅरेन्स क्लॅविस. म्हणजे कसं झालं, आपण गाडी घेतली आणि त्याच्या 2 दिवसानंतर ही लॉन्च झाली. नाही तर आपण हीच गाडी घेतली असती. एकदम स्मार्ट लुक आहे हिचा. पाहू शकता आपण, टेडलाईट वगैरे एकदम शार्प बनवलं आहे, एकदम छान. आपली पण काही खराब नाही आहे, पण हा अपग्रेड केलेला व्हर्जन निघाला लगेच. तर फायनली आता आपण आलो आहोत मॅरेथॉनजवळ, जी मॅरेथॉन नॅक्झॉन बिल्डिंग आहे. खूप सुंदर टावर आहे ते पण. आणि त्याच्या अपोजिटला साई वर्ल्ड सिटीचंही काम जोरात चालू आहे. ॲक्च्युली हा रोड पहिला फक्त उरणला जाण्यासाठी होता. मग त्याच्यानंतर हा रोड हळूहळू कळंबोलीचा रूट ह्याला कनेक्ट झाला. मग हा बायपास झाला, पुढे टी पॉईंट तयार झाला. त्याच्यानंतर मग थोडासा पुढे गेलो की काय एक फाटा आहे. काय बा, कुठला फाटा आहे आपला तो? करंजाळे नाही, त्याच्या पुढचा जी टाकी आहे पाण्याची, तिथनं राईट मारला की बेलापूरला कनेक्ट झाला. मग तसंच तो लेफ्ट मारून वाशीला. पहिले हा रस्ता फक्त इथून निघालो की डायरेक्ट उरण. हाही रोड नव्हता, खालनं रोड होता पारगाव दापोलीच्या इथून. मग हळूहळू हा तयार झाला आणि आता याला बरेच रोड जुळलेले आहेत. आणि इथं आपण लेफ्ट साईडला पाहू शकता, खूप सुंदर डोंगर आहे. तर आता आपण करंजाड्याच्या जवळपास आलेलो आहोत. समजा खाली नांदगाव आहे. तर मित्रांनो, इथला किस्सा काय आहे, ह्या डोंगरावरती एक पीर बाबाची बहुतेक दर्गा आहे छोटीशी. तर बरेचसे लोक मी जाताना पाहिलेत. मी प्रत्यक्ष कधी गेलो नाही, कारण आपल्याला तेवढ्या वरती जायचं बोलल्यावर खूप दम लागेल, म्हणून मी ती रिस्क कधीच नाही घेतली. तुम्ही डोंगराच्या बाजूने पाहू शकता, पाऊलवाट तयार झालेली आहे. लोक कंटिन्यू घेत जात राहतात तिथून. मी तुम्हाला जरा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. हा जो समोरचा रोड आहे, तर आपण क्लिअर आपल्याला दिसतंय की वर जाण्यासाठी तोच हळू करून वरती त्या पॉईंटला टच होतो वरती एकदम. तर ती वरती एकदम हिलटॉपलाच आहे अशी दर्गा. मला एवढं माहिती आहे वरती काहीतरी दर्गा वगैरे आहे. बरेच लोक जातात. पावसाळ्यामध्ये ते हा दृश्य एकदम सुंदर असतो, बघण्यासारखा असतो. आणि तुम्हाला तर मी सांगितलं नाही आज माझ्यासोबत कोण कोण आहे. माझ्यासोबत आहेत माझे पप्पा आणि मागं आहे आपली गँग. तर बघा, हे हाय करा. माझ्यासोबत आहे आपला गजूभाई, सिद्धूभाई, सपना आणि मम्मी. आणि आता आपण निघालो आहोत अटल सेतूच्या दिशेने. तर मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट आता अटल सेतूवर भेटतो. आता हा रोड असाच आहे, म्हणजे धूळ खूप आहे या रोडला. तर मी हा रोड फटाफट कव्हर करतो आणि अटल सेतूला तुम्हाला भेटतो गाईस. तर आता आपण थोड्याच वेळामध्ये अटल सेतूला कनेक्ट होणार आहे. तर तुम्ही आता वरती पण ब्रिज पाहू शकता मित्रांनो. आता हा रोड एवढा खतरनाक डेव्हलप होणार आहे ना एअरपोर्टमुळे, कारण एअरपोर्ट आलेला आहे एकदम जवळ. आणि आता हा बघा, हा रोड मला वाटतं कुठून तरी शॉर्टकट काढला आहे परत उरणला कनेक्ट होण्यासाठी.
आता सगळीकडे डेव्हलपिंगचे कामं चालू होणार, तर हा जो पॅसेज आहे एकदम सुंदर बनवणार आहेत ते लोक. बघा तुम्ही पाहू शकता. आणि हा ब्रिज काही छोटा नाही, खूप मोठा आहे. मी अर्धा ब्रिजच्या खाली आल्यावरती व्हिडिओ बनवायला घेतली, तरी पण बराच स्पेस आहे, म्हणजे अजून बराच आहे पुढे. तो मला दिसत असेल, लांब लांबपर्यंत दिसतोय ब्रिजच आहे हा. आणि आता आपल्याला इथनं पूर्ण एक असा सर्कल आहे, लेफ्ट मारून असा सर्कल आहे, तो घेतला की आपण अटल सेतूला कनेक्ट झालो. आपण लेफ्ट हँड साईडला पाहू शकता एक गाडी आहे, टाटाची गाडी आहे, सिडको अदानी नवी मुंबई एअरपोर्ट. तिच्यावरती सायरन आहे आणि दिवासुद्धा आहे, पण ती कसली गाडी आहे ती मला पण काही एक्झॅक्ट माहीत नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये प्लीज मला सांगा. आणि लेफ्ट साईडला ब्लॅक ब्युटी आहेच आपली उभी, थार. जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहू शकता, तो ब्रिज जो आला आहे तो असा लेफ्ट हँड साईडला गेला आहे बघा. म्हणजे तो काही छोटा ब्रिज नाही, खूप मोठा आहे. आणि आता आपल्याला इथनं घ्यायचा आहे लेफ्ट. हे बघा इथं लिहिलेलं आहे मुंबई 500 मीटरवरनं लेफ्ट आहे. टोल रोड आहे, त्या रोडला टोल पण आहे. काहीतरी मला वाटतं जाताना 250 रुपये टोल आहे ना बाबा. 250 रुपये जाताना टोल आहे आणि रिटर्न येताना थोडंसं कन्सेशन भेटतं आम्हाला इन द सेन्स जेवढ्याकडे फास्टॅग आहे सगळ्यांना भेटतं. आता हे सगळे अटल सेतूवर जाण्यासाठी लेफ्ट हँड साईडला गाड्या यायला लागल्या आहेत. चला आता आपण अटल सेतूला कनेक्ट होऊया. आणि हा जो टर्न आहे हा खूप एकदम जाग्यावर कर्व आहे बघा. आता फुल टर्न आहे, एकदम फुल टर्न. आणि तो जो ब्रिजचं काम चालू आहे तो बघा, ह्याला पॅरलल ब्रिज गेलेला आहे. आणि आता टर्न बघा कसा आहे, पूर्ण कर्व, उलटा हो बोललं तरी चालेल. आणि आता इथनं आपल्याला 40 किलोमीटर स्ट्रेट. कुलाबा 33 किलोमीटर्स दाखवतं इथं. लेफ्ट साईडला एक छोटासा बोर्ड आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे कुलाबा 33 किलोमीटर. चला आता बघूयात काय काय बघायला भेटतंय. स्टे ट्यून मित्रांनो. पहिल्या टोलला भेटतो मी तुम्हाला. पहिला टोल आता लगेच मला भेटणार आहे. तर आपण पाहू शकता किती डोंगर कट झाले असतील हा रस्ता बनवण्यासाठी. समोर दिसतंय की अख्खे डोंगर जे आहेत त्याच्यावर असे निशाण आहेत कट केलेले. म्हणजे हाच पूर्ण डोंगर आहे होता, तर हा डोंगर कट करून 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 मग अर्धा डोंगर अर्धा समुद्र असं करत करत हा रोड कंप्लीट झालेला आहे आता. आणि आपल्याला टोल आलेला आहे 1 किलोमीटरवर आता टोल आहे. तर आपण पाहू शकता रोड एकदम सुटसुटीत आहे आणि एकदम चकाचक क्लीन रोड आहे हा. मी झूम आउट करतो, झूम केला होता मी डोंगर दाखवण्यासाठी. आणि मला वाटतं हे जे लेफ्ट हँड साईडला आहे थोड्या दिवसांनी इथे काहीतरी हॉटेल वगैरे एक रेस्ट करण्यासाठी काहीतरी बनवणार. हे बघा राईट साईडलाही सेम कंडिशन आहे. आणि हे बघा आपण पाहू शकता की आपण डोंगराच्या किती जवळून चाललो आहे. म्हणजे हे आत्ताच बनवल्यामुळे याला काय अजून सेफ्टी वगैरे नाही, हळूहळू मारतील झाडी. हे बघा क्लिअर दिसतंय की डोंगर कट झाला आहे. आणि या रोडला स्पीड लिमिट आहे 100. तो डिजिटल बोर्ड होता, तुम्हाला माझ्या लेन्सने कॅप्चर केला का नाही काय सांगता येत नाही मित्रांनो. आणि आता आलेला आहे आपला पहिला टोल. तर चला आता मी टोल क्रॉस करतो, त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. आणि हा एकदम क्विक टोल आहे, इथे फास्टॅग लावायची गरज नाही, एकदम पटकन हा टोल लगेच पैसे कट करतो आपले. लेफ्ट साईडला छोटंसं गार्डनसुद्धा बनवलं आहे, पण अजून काय ते अंडर प्रोसेस आहे. तर इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, सुसू ब्रेक, आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू मित्रांनो. आत्ता आपल्याला प्रॉपर अटल सेतू स्टार्ट झालेला आहे, तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा गाईज. राईट नाव आपण आता आलो आहोत एक्झॅक्ट समुद्राच्या वरती. म्हणजे आपण ज्या खडकळ भागावर होतो
मीन्स जे डोंगराळ भाग होता तो संपला आणि आता इथनं पाणी स्टार्ट झालेलं आहे. तुम्ही जरा फोन वरती उचलतो. मध्येच मित्रांनो रस्त्याचं काम चालू आहे. डांबर टाकायचं काम चाललं आहे, त्याच्यामुळे गाड्या स्लो केल्यात आणि एकाच लेनमध्ये पाठवल्यात. आणि तुम्ही लेफ्ट साईडला जर तुम्हाला दिसत असेल जो टापू दिसतोय तो आहे एलिफंटा म्हणून टापू आहे तो. हा जो एलिफंटा टापू आपल्याला दिसतोय ना, तर इथं आपले गौतम बुद्धांच्या खूप सुंदर सुंदर लेण्या आहेत. आता मी झूम करायचा प्रयत्न करतो गाईज. हा रॉड एक्झॅक्ट मध्ये आलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला तो टापू एकदम थोडासा दिसतोय. तर मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो जरा. आत्ता तुम्हाला थोडासा दिसेल तो. तर ते 2 टापू आहेत, तर त्याचं नाव एलिफंटा म्हणून असं ठेवलेलं आहे. हे बघा, तिथं गौतम बुद्धांच्या खूप सुंदर सुंदर लेण्या आहेत. आणि त्याच्याच एक्झॅक्ट थोडंसं समोर एक रेस्क्यूसाठी बनवले. ते काय रेस्क्यूचं आहे ते मला पण नाही माहीत एक्झॅक्ट. मी तुम्हाला दाखवतो, थांबा. रेस्क्यू सेंटर आहे तो. आणि पाण्याच्या मधोमध बनवलेला आहे तो पण. हलका हलका तुम्हाला दिसत असेल बघा. हा जो बेस दिसतोय खालचा तो आहे रेस्क्यू सेंटर. आत्ता बघा आपल्याला ते दोन्ही टापू एकदम क्लिअर दिसतात आहेत एलिफंटाचे. आणि हे या खालच्या साईडला आहे, जे खाली जे आपल्याला दिसतंय, मला माझ्या डोळ्याने क्लिअर दिसते पण कॅमेराचा लेन्स आपला तेवढा भारी नाही आहे. ते रेस्क्यू सेंटर आहे खाली. तर इथनं आपल्याला काय मुंबईला जायला काहीतरी 20-30 मिनटं 40 मिनटं असं काहीतरी लागतात. जास्त आपल्याला टाईम लागत नाही. रस्ता पण आपण पाहू शकता एकदम असा एम्प्टी रोड आहे, जास्त ट्रॅफिक नाही काय नाही. फक्त तिथं काम चालू होतं म्हणून ती एकच लेन बनवलेली त्या लोकांनी. बाकी रस्ता एकदम सुटसुटीत आहे. आता आपण एक्झॅक्ट रेस्क्यू सेंटर क्रॉस करत आहोत. आता थोडासा चांगला दिसेल तुम्हाला तो, कारण गाडीची स्पीड पण मी जास्त नाही, फक्त 80वर ठेवलेली आहे. आणि इथं जाळ्या लावलेल्या आहेत. मागे एकदा बातमी आलेली, एक लेडीज इथे जीव देण्याचा प्रयत्न करत होती, त्याच्यासाठी सर्वच बंद केलेलं आहे. आत्ता बघा तुम्हाला दिसतोय रेस्क्यू सेंटर एकदम एक्झॅक्ट आणि क्लिअर. चला आपण जाऊ पुढे. या रोडला असं जास्त काय दाखवण्यासारखं नाही. इथे मुख्य आकर्षण म्हणजे समुद्रच आहे. तर चलो आगे जाएंगे अभी आपण. तर मित्रांनो हा खूप कन्फ्युजन आहे इथं. आता इथं बघा कुलाब्याला जायला एक्झिट आहे, शिवरीला जायला एक्झिट आहे, वडाळ्याला जायला एक्झिट आहे. इथं मी एकदा दोनदा चुकलेलो आहे. तर आत्ता देखील पप्पांनी सांगितलं की बाबा गाडी ह्या लेनमध्ये घे. आणि आपण समोर पाहू शकता की बिल्डिंग काही सुंदर आहे तिथं. कसला खतरनाक टावर बनवला आहे हा समोर माझ्या. एकदम सुंदर टावर आहे हा. सगळं इथं टावरच टावर आहेत, आपण पाहू शकता. आणि मला वाटतंय की हा रस्ता जो आहे इथनं आपल्या फ्रीवेला कनेक्ट झालेला आहे. जो आपला पांढरापूर म्हणजे चेंबूरपासून तो बनवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून, जिथून आपण लेफ्ट मारतो त्याच रोडला हा कनेक्ट झालेला आहे. आणि आता आपण आपल्या इथून अटल सेतूवरनं आलो आणि आता आपण फ्रीवेला कनेक्ट झालो आहोत. तर आता आपल्याला इथून एक 10 मिनटं लागतील आपल्या डेस्टिनीला पोचायला. तर फिर चलो. तर गाईज आपण फायनली CSTला पोचलो आहोत. आणि इथनं पप्पांच्या ऑफिसला जायला एक 5 ते 6 मिनटं लागतात, जास्त नाही, कारण मध्ये सिग्नल आहे. तसं तर ट्रेनने उतरलं की ऑफिस राईट हँड साईडला बाजूलाच आहे, पण आपण कारने येतो तर आपल्याला थोडंसं फिरून जायला लागतं. आणि हे जे राईट साईडला आपण पाहू शकता हे आहे CSTचं स्टेशन, रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स.
हा स्टेशनला जायला रोड आहे. आणि आता आपल्याला या सिग्नल जो येईल आपल्याला इथनं राईट घ्यायचं आहे आणि परत राईट घ्यायचं आहे, जेणेकरून आपण मुंबई मीन्स MMMC जे मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्याच्याजवळ जाणार. मीन्स त्याच्यामध्येच जायचं आहे आपल्याला, आपलं कामच तिथे आहे. तर चला आता मी पुढे तुम्हाला घेऊन चालतो आणि अजून काहीतरी चांगल्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो. आता आपण प्रॉपर CST मध्ये आलो आहोत आणि एंट्री करतात आपल्याला ब्रिटिशकालीन बांधकाम दिसलेलं आहे, खूप सुंदर असं. आणि आता आपल्याला इथेच जायचं आहे. आपल्याला हा सिग्नल क्रॉस करून राईट मारून त्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, जी बिल्डिंग बऱ्याचशा पिक्चरमध्ये आपण पाहिली असेल. जे महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि पण ब्रिटिश स्टेशन आहे, तिथे आपल्याला आता जायचं आहे. तर चलो. आता जोक झाला, मी चलो बोलतोच मित्रांनो सिग्नल सुटला. बघा लाईफ काय बिझी आहे. ज्याच्या जो माणूस उभा आहे त्याच्या हातामध्ये फोन कानाला लावलेला आहेच. बिझी लाईफ आहे तर मुंबईमध्ये, म्हणून तर तिला स्वप्ननगरी म्हणून बोलतात. स्वप्नांची नगरी म्हणजे मुंबई. तर आत्ता जे तुम्हाला दिसतंय ते आहे BMC ऑफिस. काय पाहू शकता आपण की काय सुंदर दिसतं ऑफिस. आणि त्याच्याच प्रॉपर अपोजिटला आहे CST स्टेशन, एकदम भव्य दिव्य असं. आणि हे आपले मुंबई पोलीस स्वतः तिथं पहिऱ्यावर असतात. आता बघा की किती सुंदर बिल्डिंग आहे. आणि हे लेफ्ट साईडला आहे, तर आपल्या लेफ्ट साईडला आहे आझाद मैदान. बघा की बिल्डिंग किती सुंदर दिसते. मित्रांनो तुम्हाला सिनेमॅटिक कसे वाटले, आवडले ना? कारण आता आम्ही लोक थांबलो आहेत BMC ऑफिसच्या बाहेर, कारण आपल्याला ज्या सरांना भेटायचं ते अवेलेबल नाही आहेत, ते गेलेले आहेत चेंबूरला. तर त्यांना यायला वेळ लागेल, तर आपल्याला थांबायला लागेल. तर तोपर्यंत म्हटलं खाली जाऊन थोडेसे सिनेमॅटिक बनवू. तर मी ते बनवले आणि जर तुम्हाला ते आवडले असतील तर मला नक्की कमेंट करा गाईस. आता मी काय करतो, परत एकदा वरती जाऊन चेक करतो सर आलेत का. जर सर आले असतील तर आपलं काम लवकर होईल आणि आपण परत पनवेलला जायला मोकळे होऊ. तर स्टे ट्यून गाईस, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. बघू शकता रोल्स रॉयल्स, काही सुंदर वाटते गाडी बघा. नक्कीच कोणत्या तरी सेलिब्रिटीची गाडी असणार आहे ती. आणि आता आपण चाललो आहोत परत पनवेलला. आपलं इथलं काम झालेलं आहे. तर आता आपण जाताना बघूया अटल सेतूवरनं जायचं का फ्रीवेवरनं जायचं. कशी वाटली रोल्स रॉयल्स? एकदम कडक ना, लाल भडक. पण ती लाल नव्हती. आणि इथं आपले शूटर एकदम बेचैन झालेत गाडी बघून. पण मित्रांनो ती लाल नव्हती. आणि आता इथे आपण पाहू शकता BMW उभी आहे 330 पहिलं रोज मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलो आहोत वाशीच्या ब्रिजवर. ॲक्च्युली काय झालं, आम्ही लोक अटल सेतूवरनं घरी चाललो होतो. पण जसं जसं चेंबूरच्या जवळ आलो तर मम्मीला जरा भूक लागली, तर मम्मी बोलली काहीतरी खाऊया. तर मी पांढरापूरला गाडी बाहेर काढली आणि तसंच आमच्या हॉटेलला गेलो. आमच्या हॉटेलला इन द सेन्स आम्ही इथं आलो की त्या हॉटेललाच काही ना काही नाश्ता करतो. त्या हॉटेलचं नाव आहे विग. तर विग हॉटेलला आम्ही तिथं गेलो, तर तिथं थोडासा राडा झाला होता. त्याच्यामुळं आपली पण कोळंबी झाली की बाबा आपल्या गाडीचं काही नुकसान नाही व्हावं म्हणून पटापट खाल्लं
आणि आता निघालो आपण आपल्या घरच्या दिशेने. तर सध्या आपण वाशीच्या ब्रिज आता क्रॉस करतोय आणि आता आपण नवी मुंबईमध्ये प्रवेश करतोय. तर स्टे ट्यून गाईज, थोडं पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. तर आता आपण वाशीच्या टोल नाक्यावर आलो आहे आणि इथं आपल्याला टोल नाही लागत आणि अपग्रेड झालेलं आहे सर्व. तर वरती आपण पाहू शकता डिजिटल फ्लॅग्स आहेत, ॲटोमॅटिक टायमर सेट आहे, ॲडव्हर्टाईज त्यांची चेंज होत राहते. आणि इथं आपल्याला आता टोल लागत नाही कारण हा टोल बंद झालेला आहे. हा फक्त इथं गुड्स कॅरिंग गाड्यांना टोल लागतो. आणि समोर आपण पाहू शकता सुंदर एकदम बिल्डिंगचं काम चालू आहे, टावर. काय पैसा फेक तमाशा देख असा सीन आहे हा. ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते घेतात. तुम्ही लोकांनी जर मला साथ दिली तर कालांतरामध्ये माझंही एखादं असं घर असेल. पण काय मराठी माणूस आहे ना, आपला माणूस आपल्याला पुढं कसा जाऊ देईन. चला तो विषय बाजूला राहू द्या आणि आता रस्त्याला लागा. सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारी वस्तू म्हणजे बाबासाहेबांची सही. मला पण टाकायची आहे गाईज आपल्या गाडीवरती, पण मला काय मूर्त लागा ना. आणि ही जी पुढे गाडी चाललेली अल्काझार, तर ही पण आपण चॉईस केलेली की बाबा आपण ही गाडी घेऊयात. पण पप्पांना कॅरेन्सच आवडली त्याच्यामुळे आम्ही कॅरेन्समध्ये कन्वर्ट झालो. ही पण गाडी दिसायला सुंदर आहे, होंडाईची गाडी आहे. तर राईट ना आता आपण आलेलो आहोत सानपाड्यामध्ये. आणि सानपाड्यामध्ये ही जे माचीसचा डबा बांधलेला आहे, म्हणजे एवढ्या कंजेस्टेड जागेमध्ये तो टावर बांधला आहे ना. बघा तुम्हाला आता मी दाखवत असतो. हा जो पुढचा टावर आहे काचेचा तो एकदम म्हणजे बरोबर आहे. आणि त्याच्या मागचा जो आहे ना तो असा माचीसच्या बॉक्ससारखा बांधला आहे. एकावर एक थर रचले. एक बघा, मला वाटतं ते ह्याचं ऑफिस आहे, कमर्शियल बिल्डिंग नाही आहे ती, कमर्शियल बिल्डिंग आहे सॉरी. चलो अभी जाएंगे आपण आगे. आता आम्ही आलेलो आहोत नेरूळला आणि आल्या सरसाच आपलं स्वागत केलेलं आहे ट्रॅफिकने. इथं ट्रॅफिक आहे आणि लेफ्ट साईडला आपण पाहू शकता डेल्टा नावाची बिल्डिंग, काय क्लास बिल्डिंग बांधलेली आहे. तुम्ही म्हणताना बिल्डिंग खूप दाखवतो, मला खूप मजा येते अशी बिल्डिंग बघायला, बरं वाटतं माझ्या जीवाला. ती कन्स्ट्रक्शन आणि तो इंजिनियर असतो त्याची मेहनत बघा ना, काय स्ट्रक्चर आहे त्या बिल्डिंगचा. काम चालू आहे जोरात. चला आता इथं गाडी घासण्याची जास्त शक्यता आहे, तर मी तुम्हाला पुढे भेटतो. तर आत्ता आपण आलेलो आहोत डी वाय पाटीलच्या इथे. ही डी वाय पाटीलचीच बिल्डिंग आहे की बघा, इथं बोर्ड लागलेला आहे डी वाय पाटील युनिव्हर्सिटी. आणि हे हॉस्पिटलसुद्धा आहे. आणि हे आहे त्यांचं राईट हँड साईडला स्टेडियम. पण इथं गाईज आता मॅच खूप कमी व्हायला लागल्या कारण प्लेयर्स लोकांना हे लांब पडायचं, त्यांच्यामुळं त्यांनी हे हॉटेल तर बनवलं इथं कंट्री यार्ड. पण तरीही इथं काय आता मॅच जास्त होत नाही. आता एवढी IPL चालू आहे, IPLची एक पण मॅच नाही आली ना पप्पा इथं, एकही मॅच इथं झालेली नाही आहे. स्टेडियम खूप सुंदर आहे. आणि या स्टेडियमच्या ज्या खुर्च्या आहेत त्या आमचे अंकल आहेत अवधेश शुक्ला, ते शुक्ला अंकलनी बनवलेले आहेत. तर जेव्हा काम चालू होतं तेव्हा मी इथं येऊन गेलो 2-3 वेळा. आणि आता समोरची ही बिल्डिंग बघा काय सुंदर बांधायला लागले. मला वाटतं हे सर्व ऑफिस एरिया बनवणार, एक हब होणार आहे हा, की चांगल्या बँकेचे म्हणा, चांगल्या जसं आपल्याला बघा बाईक वगैरे काही क्लिअर केली की अंधेरी वगैरेला जायला लागतं, ते तसे सगळे ऑफिस इथे येणार आहेत. भले बँकेचे चांगले मोठे ऑफिस सगळे इथे येणार आहेत. त्याच्यामुळं हे एवढं जोरात काम चालू आहे. आता एअरपोर्ट आल्यामुळं हा सगळा पीस जो आहे एकदम असा हायलाईट झालेला आहे की ह्या झोनमध्ये बनवायचं म्हणजे चांगलंच बनवायचं. आणि मोठे बिल्डर बघा, ते राईट हँड साईडला पाहू शकता जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते कामधेनूचं आहे. कामधेनू बोलल्यावर मोठं नाव आहे. सर्व मोठे बिल्डर यायला लागले त्या बाजूला. चांगलं आहे, डेव्हलप होणार, लोकांना रोजगार भेटणार. चलो जाएंगे अभी थोड़ा सा और आगे जाके देखेंगे कैसा क्या है. मित्रांनो तुम्ही पाहू शकता राईट हँड साईडला हा जो बसला आहे सिद्धार्थ. आता माझी गाडी 7 सीटर आहे, मी तुम्हाला दाखवतो. आपण क्लिअरली आपल्याला दिसेल 7 सीटर गाडी आहे. मागची रो अख्खी खाली आहे. आपला संविधान बसला आहे, मम्मी आणि सपना बसली आहे. तरी याला जागा पुरत नाही. हा बोलतो मला चिटकून बसलाय दादा, तर मी दादाला चिपकणार नाही. तर याचं काय करायचं तुम्ही सांगायला, देऊ बेलापूरला सोडून.
आता त्याचं टोटल बॉडी वेट केलं तर तो 20 किलो नाही भरणार, पण त्याला जागा पुरत नाही बसायला. काय बोलू मी, जाऊ द्या. चला आपण जाऊ पुढे. त्याला बसायचं पप्पाच्या मांडीवर. आणि स्तूपा किती सुंदर दिसतोय, गोल्डन कलरचा, एकदम छान पद्धतीने चमकतोय. एकदा आपण नक्कीच जाऊ तिथे, पण काय आहे, जरा टाइम मॅच होत नाहीये तिथे जायला. चलो मित्रांनो, आता आपण फायनली आलो आहोत आपल्या घरी. आता वाजलेले संध्याकाळचे 7:15. आपल्याला यायला वेळ झाला कारण थोडीशी कळंबोलीला आपल्याला ट्रॅफिक भेटली. तर आपण काय करूया, आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपली मेहनत आवडते तर प्लीज एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा टकाटक वाल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ गाईज. चलो बाय बाय गाईज.